म्हणतोय की हा समीर पाटील म्हणतोय आणि मी परत माहिती घेतली तर ह्याच्यावरच मोका झालेला आहे. जर मोका ज्याला झालाय तो लोकप्रतिनिधीवर मोका टाकतो. मग मी अजून माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं की तो चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला नेहमी असतो, कार्यक्रमाला असतो. त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा. हे कोण म्हणतोय? आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे नेते पुष्कराज तुळजापूरकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. मी सर्वप्रथम पुष्करजी तुमच्याकडे येतोय. मला सांगा की या सगळ्या पार्श्वभूमीवर धंगेकर आता थेट तुमच्याच युतीमधल्या चंद्रकांत पाटलांवरती आता थेट आरोप करतायत. आपण कसं पाहता या आरोपांकडे? कारण प्रत्येक वेळी कसं आहे की महायुतीचा आता तो धर्मच चाललेला आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाते, त्याला समज दिली जाते. मात्र अजून सुद्धा धंगेकर एवढे पुरावे देत आहेत, मात्र पक्षाकडून कुठली कारवाई किंवा पक्षाकडून ठोस असं उत्तर का नाही येते अजून? नाही, याच्यामध्ये मला थोडं वेगळं सांगायचं तुम्हाला. आपण जर हा घटनाक्रम बघितला तर याच्यामध्ये सुरुवातीला विषय वेगळा होता. त्या विषयाचं भरकटीकरण धंगेकरांनी केलं. हे करत असताना त्यांना जी फूस मिळाली ती राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी त्यांना खत पाणी दिल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या एकंदर विषयाला किंवा धंगेकरांच्या भूमिकेविषयी थोडा संशय आम्हाला वाटतोय. याचं कारण असं आहे की लोकसभेला आणि विधानसभेला धंगेकरांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर कुठल्या तरी म्हणजे विचित्र मानसिकतेतनं किंवा आपल्या पराभवाचा वचपा कसा काढायचा या हेतूने प्रेरित होऊन दंगेकर या गोष्टी करत आहेत. पुणेकरांनी त्यांना विरोधात बसण्याचा मॅन्डेट दिला होता. माझा असा साधा प्रश्न आहे की त्यांनी मग सत्तेमध्ये सामील व्हायचा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. दुसरं ते म्हणजे पुणेकर जनतेचा कैवारी म्हणवतात, पण त्यांच्याच मुलाचे फोटो व्हायरल झालेत ना, ते म्हणजे दुसरे जे गुन्हेगार आहेत गजानन मारणे किंवा ज्यांचेच फोटो टिपू पठाण सारख्या गुंडाबरोबर आलेले आहेत त्यांच्या मुलाचे बंदुकी बरोबर फोटो आहेत, त्याच्यावर ते कुठलंही भाष्य करत नाहीयेत. फक्त आमच्या नेत्यांना टार्गेट करून नक्की दंगेकरांना काय साध्य करायचे किंवा महायुतीमध्ये मिठाचा काटा टाकण्याचा प्रयत्न करायचा का हे त्यांनी स्पष्ट करावं. बर पुष्करजी, आता तुम्ही जे आरोप केलेले आहेत, मी आता हेच आरोप घेऊन आता अरुण सावंत यांच्याकडे जाणार आहे. अरुणजी, धंगेकर आता तुमच्याच पक्षाचे नेते आहेत. एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना समज सुद्धा दिलेली आहे, मात्र धंगेकर काय ऐकायचं नाव घेत नाही. धंगेकर त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते आता ठोस आहेत, ठाम आहेत. आणि आता सुद्धा पुष्करजी यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या सुद्धा आरोपांमध्ये काहीसं तथ्य आहे असं ते म्हणतायत. तुम्ही कसं पाहता त्यांच्या आरोपांकडे? पहा सिद्धेशजी, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार असतो आणि त्या अधिकारांचा वापर करून रवींद्र धंगेकर यांनी तिथे पुण्यामध्ये सध्या जे काही घडते त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. खरं काय आणि खोटं काय हे आता न्यायालय आणि कायदा ठरवेल. ते तुम्ही किंवा मी किंवा आता जे कोण सभ्यगृहस्थ बोलत होते ते नाही ठरू शकत. आता यांना धंगेकर यांना कोणाची फूस आहे की नाही हे आम्हाला तरी ठाऊक नाही, ते आता शोधून काढावं लागेल. परंतु दुसरी जी व्यक्ती आहे समीर पाटील, ही व्यक्ती कोण आहे, त्याची समाजामधली पद काय आहे, त्याचे उद्योगधंदे काय आहेत, याच्याबद्दल जास्त माहिती आमच्याबद्दल रवींद्र धंगेकर यांना जास्त असली पाहिजे आणि आहे. आणि त्यांनी काही आरोप केलेले आहेत. परंतु जेव्हा महायुतीमध्ये आपण काम करत असतो, युतीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा युतीचे काही नियम आणि पथ्य असतात, धोरणं असतात, त्यांच्यावरती त्यांना पाळूनच आपलं मत हे व्यक्त करायचं असतं. आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सर्वच नेत्यांना, प्रवक्त्यांना, आमदारांना, खासदारांना कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे की जेव्हा काही तुम्हाला मत व्यक्त करायचं असेल युतीमध्ये तेव्हा तुम्ही 10 वेळा विचार करा, नेत्यांशी बोला आणि मगच समाज माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त करा. कारण नाही तर महायुतीमध्ये आपापसामध्ये वाद निर्माण होण्याची परिस्थिती असते. कधी कधी काही नेते हे अति उत्साहाने काहीही बोलून जातात आणि त्याचे परिणाम हे महायुतीला भोगावे लागतात. तेव्हा हा नियम धंगेकरांसकट सर्वच मंत्री, प्रवक्ते, आमदार, खासदारांना लागू होतो आणि या बाबतीत आदरणीय एकनाथ शिंदे हे फार कडक आहेत.
पण अरुणजी, आता तुम्ही जसं म्हणता की एकनाथ शिंदेंनी सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की कुठलंही वक्तव्य करताना महायुतीमध्ये किंवा मत मांडताना तुम्ही आधी पक्षश्रेष्ठींचा विचार करा, त्यांच्याशी बोलून, आणि तरच तुम्ही हे मत मांडू शकता. धंगेकरांनी विचारलं नाही एकनाथ शिंदेंना की माझ्याकडे असे पुरावे आहेत पुण्याच्या गुन्हेगारी संदर्भातले, तेव्हा मी हे बोलतो, असं त्यांनी विचारलं नाही कधी? धंगेकरांनी एकनाथ शिंदेजींना विचारलं की नाही विचारलं हे आता मला ठाऊक नाहीये. मी बसतो मुंबईमध्ये, धनगेकर बसतात पुण्यामध्ये. ते गेले असतील नाही, परंतु नंतर त्यांनी बोलून झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेजी यांची भेट घेतली अशी माहिती माझ्या कानावर आलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना समज दिला गेला आहे की कोणत्याही गोष्टी बोलताना आपण विचार करा, आणि त्यानंतर त्यांनी आता कशी पावलं उचलायची ती ठरवलेली त्यांनी. त्याच्यासाठी त्यांचे हात आम्ही बांधू शकत नाही. त्यांनी आता त्यांचे जे समीर पाटील यांनी जे काय आता दावा केलेला आहे काहीतरी 50 कोटी अधिक 1 लाखाचा वगैरे, ते आता प्रकरण न्यायालयात चालेल ना आणि स्पष्ट होईल ना खरं काय आणि खोटं काय, धनगेकर सत्य आहेत की समीर पाटील सत्य आहेत हे उघड होईल. आपण अगोदरच त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं हे थोडी घाई होईल. नक्कीच अरुणजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय अजून आरोप समोर येतात आणि धंगेकरांकडे आता नेमके काय काय अजून नवीन पुरावे ते माध्यमांसमोर उलगडून सांगतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नांदेडमधून.